नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण कोरलड्रॉ एक्सेटची व्हिडिओ सिरीज सुरुवात करत आहोत. कोरलड्रॉच्या एक्सेटच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण मेनूज आणि टूलबार्सच्या फंक्शन्सची बेसिक माहिती आपण घेणार आहोत आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये काही डिझाईन्स म्हणजे मेनू आणि टूलबार शिकल्यानंतर डिझाईन्सची निर्मिती कशी करायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण कोरलड्रॉ शिकण्यासाठी सुरुवात करूया. मी कोरलड्रॉ इन्स्टॉल केलेला आहे आणि आता डबल क्लिक करून कोरलड्रॉ ओपन करतोय. हे कोरलड्रॉचं सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे X8 म्हणून. आणि ज्यावेळेस तुम्ही कोरलड्रॉ हे सॉफ्टवेअर ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साईडला वेलकम स्क्रीन असं दिसून येईल आणि तिथे असेल गेट स्टार्टेड, न्यू डॉक्युमेंट, न्यूज फ्रॉम टेम्पलेट्स. ज्यावेळेस तुम्हाला नवीन डॉक्युमेंट तयार करायचं आहे त्यावेळेस हे ऑप्शन आहे न्यू डॉक्युमेंट आणि न्यू फ्रॉम टेम्पलेट. आपण काय करू, फाईलमध्ये जाऊया आणि न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करूया. आता इथे बघा, या डॉक्युमेंटला आपण काय नाव देणार आहात त्या डॉक्युमेंटचं नाव इथं आपल्याला द्यायचं आहे. कोरल फर्स्ट डिझाईन म्हणून असं नाव देऊ आपण. आणि त्यानंतर या डॉक्युमेंटची साईज काय असली पाहिजे, म्हणजे तुम्ही जे प्रिंट काढणार आहात, प्रिंट आउटपुट म्हणा, त्याची साईज काय असलं पाहिजे याविषयी ही माहिती आहे. या साईजवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल लेटर साईज आहे का कोणती साईज आहे तुम्हाला इथे दिसून येईल. म्हणजे लेटर, टॅब्लॉइड, गव्हर्नमेंट लिगल वगैरे वगैरे जे असतील त्या. आणि जर तुम्हाला वाटलं की मला मॅन्युअली या साईज द्यायच्या आहेत, आपण या ठिकाणी मॅन्युअलीसुद्धा आपण साईज देऊ शकतो. म्हणजे विड्थ हे 720 पिक्सल्स आणि हाईट हे 1280 पिक्सल्स या ठिकाणी दिलेले आहे. आता याला तुम्ही पिक्सल्समध्ये असं घेतलेलं आहे आणि इथे लँडस्केप आणि पोर्ट्रेट हे आहे, पोर्ट्रेट आणि ही आहे लँडस्केप. तुम्ही लँडस्केप आणि पोर्ट्रेटसुद्धा या ठिकाणी निवडू शकता. आपण काय करूया, आता लँडस्केप घेऊ आणि तुम्हाला किती पेजेस तयार करायचे आहेत सेम या साईजचे, तर इथं तुम्हाला पेजेससुद्धा देता येतील. आपल्याला आता एक करायचं आहे म्हणून आपण एक देऊ. आणि इथं प्रायमरी कलर मोड असे विचारलं जातं, CMYK किंवा RGB. आपण काय करू, कॉम्प्युटरसाठी बनवत असल्यामुळे आपण हे RGB करू. जर वर्तमानपत्र वगैरे त्यासाठी प्रिंटिंग असते तर तिथं CMYK म्हणून प्रिंटिंग केली जाते. आणि रिझोल्युशन, आता रिझोल्युशन हे आपलं 300 DPI ठेवलेलं आहे. सरासरी रिझोल्युशन हे 300 DPIच असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खाली डू नॉट शो धिस डायलॉग अगेन असं एक दिसत आहे. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर पुढच्या वेळेस तुम्हाला हा डायलॉग दिसणार नाही. म्हणजे तुम्ही मॅन्युअली याची साईज सेट करत असताना त्रास होईल. त्यासाठी मी इथला हा डायलॉग काय करतोय, निरंक ठेवतोय आणि ओके करतोय. तर ओके केल्यानंतर या ठिकाणी ही फाईल आपल्याला एडिटिंगसाठी तयार झालेली आहे. मी या ठिकाणी काय करेन, इथं हे इथे 100% येऊन दिसते ना, आपण इथं काय करू, 2 पेज करूया. म्हणजे 2 पेज केल्यानंतर या ठिकाणची ही फाईल दिसून येईल. म्हणजे बघा 43% वरती हे पेजवरती फिक्स बसतंय असं तिथे सांगतंय. आपण 2 पेज केलेलं आहे. आता आपण काही फ्रस्ट्रेटिंग गोष्टी आहेत म्हणजे जे की आपण कोरल ओपन केल्यानंतर बेजार होऊ नये म्हणून पूर्वीच काळजी घ्यायची, त्याविषयी आपण माहिती घेऊ. हे उजवीकडे जे आहे ते कलर पॅलेट आहे. जर कलर पॅलेट एकदम अचानक गायब झालं तर आपण परेशान होतो, व हा कलर पॅलेट आणायचा कसा. आणि हे वरच्या बाजूला जे आहे ते वरच्या बाजूच्यांना मेनू असं म्हटलं जातं. म्हणजे फाईल, एडिट, व्ह्यू, लेआउट, ऑब्जेक्ट, इफेक्ट्स, बिटमॅप्स, टेक्स्ट, टेबल, टूल्स, विंडोज आणि हेल्प यांना हे मेनू म्हटलं जातं. त्याप्रमाणे इथे खाली त्याचे सब मेनू लोड होत असतात. आणि हे या जे डाव्या बाजूचं आहे या डाव्या बाजूच्यांना टूल बॉक्सेस असं म्हटलं जातं. हे टूल बॉक्सेस आपल्याला महत्त्वपूर्ण काम करणार आहेत. आता एक आपण छोटीशी गोष्ट लक्षात घेऊ, ज्यावेळेस मी इथे राईट क्लिक प्रेस करतोय त्यावेळेस इथे चेकबॉक्स दिसत आहेत मेनूवर, स्टेटस बारवर, स्टँडर्डवर आणि प्रॉपर्टी बार, टूल बॉक्सवर. जर मी इथे मेनू बारचा चेकबॉक्स काढला तर इथले सगळे मेनू गायब होतात. चुकून जर आपल्याकडून अशी कृती घडली आणि आपल्याला हे जर हे जर ऑप्शन माहीत नसलं तर आपण खूप परेशान होऊन जातो की हा मेनू बार आणायचा कसा. तसंच आहे या कलर पॅलेटचं. ज्यावेळेस तुम्ही विंडोमध्ये असतात त्यावेळेस इथे कलर पॅलेट्स म्हणून आहे. जर आपण या कलर पॅलेटच्या डिफॉल्ट पॅलेटला मी चेक केलं त्यावेळेस इथला कलर पॅलेट हा निघून जात असतो. एक कलर पॅलेट गेलेला आहे तुम्हाला दिसून येईल. आणि त्यानंतर डॉक्युमेंट पॅलेट आहे. असे जे कोणते पॅलेट्स आहेत कलर पॅलेटचे ते इथून निघून गेलेले तुम्हाला दिसून येतील. आता इथे हा पण इथला निघून गेला.
आता मग आपण काय विचार करू, माझ्याकडून काम करत असताना चुकून कलर पॅलेट्स निघून गेले आहेत, मी कसं करू. तर त्यावेळेस तुम्हाला इथून हे सगळे कलर पॅलेट्स तुम्हाला आणता येतील. आपण डिफॉल्ट पॅलेट ठेवू आपण, म्हणजे हे सगळे कलर पॅलेट इथं आलेले आहेत डिफॉल्टचे. ओके. आणि त्यासोबत आहे या लेफ्ट साईडला टूल बॉक्सेस. आपण टूल बॉक्सवर इथे जर क्लिक केलं तर टूल बॉक्स गायब झालेले दिसतील. म्हणजे आता आपल्याला टूल बॉक्सचा वापर न करता सगळं काम करावं लागणार आहे. परंतु टूलबॉक्स या साईडला असल्याशिवाय तुमचं कोणतंही काम यशस्वी होणार नाही. त्यासाठी जर कोणता मेनू हरवला असेल आपल्याकडून तर इथून आपण या विंडोज आणि टूलबार्समधून आपण हे परत घेऊ शकणार आहात. आता त्यासोबत अजून एक सांगतो आपल्याला मदतीसाठी, आपण जे कोणतं फंक्शन ओपन करू. जर समजा मी ते वाटलं की पिक टूल घेतोय आणि मला इथे त्याविषयी मदत पाहिजे, या पिक टूलचं काय काम आहे, पुन्हा या शेप टूल आणि हे अट्रॅक्ट, रिपील यांचं काय काम आहे. तर या ठिकाणी मला मदतीसाठी एक हेल्पमध्ये जा आणि इथे एक तुम्हाला हिंट नावाचं ऑप्शन दिसेल. हिंटवरती क्लिक करायचं. हिंटवरती क्लिक केल्यानंतर बघा आता या व्हिडिओमध्ये आपल्याला मेनूज, टूल बॉक्सेस आणि कलर पॅलेट्स यांची मांडणी कुठे कुठे असते याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.